बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या 3 नावांची घोषणा झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीनं निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून राजकारण रंगलेलं आहे। त्यांना आमची गरज नसेल तर त्याचा विचार केला जाईल असा इशारा भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी आणि भाजपला दिला। महायुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणं गरजेचं आहे असं गोगावले म्हटले। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर त्यांनी टीका केलेली आहे। अजित पवारांच्या अपघाताचं भांडवल करू नका। अजितदादा हयात असताना तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागलात? अजित पवारांना तुम्ही कधी सन्मान मिळवू दिला का? याचं उत्तर महाराष्ट्राला द्या अशी टीका विखे पाटलांनी केली आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे। या मागणीला शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। प्रस्ताव आला तर समर्थन देण्याबाबत विचार करू असं शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी स्पष्ट केलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला शिवोत्सव समितीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला। यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कलाकार म्हणून व्याख्यान द्यायला जाणार असेल तर कुणाला त्रास व्हायचं काहीच कारण नाही असं खासदार कोल्हे म्हटले। मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात बिघाड झाल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते मुंबईहून धुळ्याला निघाले होते। चंद्रपूरचे भाजपा आमदार किशोर जोरगेवारांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपुरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जोरगेवारांची एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून जोरगेवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली। बदलापूर परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी जलद प्रवासाचा पर्याय म्हणून कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं नियोजन करण्यात आलंय। मेट्रो 14च्या उभारणीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही आणि यामुळे हा मेट्रो प्रकल्प आता नव्या पर्यायातून अर्थात वित्तीय संस्थांच्या मदतीनं कर्ज घेऊन उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतलाय। शिवजयंतीनिमित्त इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाट यांच्या व्याख्यानावर हिंदुत्ववादी संघटनेने आक्षेप घेतला। पुण्यातील साळवे गार्डन या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात गोंधळ झाला। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं। लालबाग काळा चौकी परिसरात आग लागल्याची घटना घडली। गटारातील ज्वलनशील पदार्थामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। तात्काळ आग विझवण्यात आली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। विमान प्रवाशांकडून होणाऱ्या गैरवर्तनांची वाढती संख्या लक्षात घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं नवीन नियम प्रस्तावित केलेत। यानुसार विमान प्रवासात गैरवर्तन केलं तर त्या क्षणापासून त्याच्यावर 30 दिवसांची विमान प्रवास बंदी करण्यात यावी असे नियम प्रस्तावित केलेले आहेत। यासंदर्भात चर्चा करून मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे। देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीनं तयार केलेली आहे। ही पहिलीच लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच येणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर 12 डब्यांच्या लोकलच्या वेळेवर 15 डब्यांच्या लोकल चालवण्यात येणार आहेत। गर्दीच्या वेळी 15 डब्याच्या गाडीत एकाच वेळी 7555 प्रवासी प्रवास करू शकतील। पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांच्या फलाटांची लांबी अपुरी असल्यानं त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे। विरार अंधेरीनंतर वांद्रेपर्यंत 15 डब्बा लोकलचा विस्तार करण्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूज, खार रोड आणि वांद्रे या 4 स्थानकांची फलाटांची लांबी वाढवण्याचं काम सुरू आहे। मुंबई शहर प्रदूषण मुक्त करण्याचं मोठं आवाहन मुंबई महापालिकेसमोर आहे आणि त्यासाठी पाण्यासारखा पैसा वापरावा लागणार आहे। 5 महिन्यात रस्ते धुण्यासाठी 10 कोटींचा खर्च तर 125 टँकर भाडे तत्वावर घेणार आहेत। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। धूळ नियंत्रणासाठी पालिकेकडून 24 विभागातील रस्ते वर्दळीचं पदपथ पाण्यानं धुवून काढण्यात येत आहेत।
शिमग्याआधीच महाराष्ट्र तापल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून विदर्भात पारा 37 अंशांच्या पुढे गेलाय। कोकण पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे तीव्र चटके बसू लागलेत। अचानक तापमानात 3 ते 4 अंशांची मोठी वाढ झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मुंबईत लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावावर 20 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलाय। मुंबईच्या विलेपार्ले भागात ज्वेलरी व्यावसायिकाकडून खंडणी मागितली आहे। सापळा रचत 5 लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाई दरम्यान लालपरी हा कोडवर्ड वापरण्यात आला होता। लोकल ट्रेनमधील गर्दीवर नियंत्रण मिळवून अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं ठिकाण असणाऱ्या नालासोपारा रेल्वे स्थानकावर आता रांगेत लोकल पकडावी लागणार आहे। रेल्वे प्रशासनानं गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रांगेत चढणं आणि उतरण्याचे नियम बनवले। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात प्रवासी वाहतुकीत मोठी झेप घेतली आहे। जानेवारी 2026 पर्यंत 137 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून हार्बर मार्गावरील नवीन एसी लोकल सेवांनाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मध्य रेल्वेतून दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात। त्यानुसार जानेवारी 2026 मध्ये 12.7 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय। आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव आणि जिल्ह्यातील महत्त्वाची पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। आवक वाढल्यानं आणि मागणीमध्ये घट झाल्यानं कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळतोय, तर पोळ कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळतोय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात यंदा तब्बल 8300 नवीन बस समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे। यापैकी 3000 बसच्या खरेदीसाठी सुमारे 1600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून उर्वरित 5300 बससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार आहे। राज्य शासनानं एकूण 20 ते 25 हजार बस खरेदीला तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। अजित पवारांचा विमान अपघात आणि चौकशी संदर्भात विविध शंका उपस्थित करणारे रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारकडे ही मागणी केली आहे। अपघात आहे की घातपात असं म्हणत रोहित पवार सातत्यानं या संदर्भात विविध महत्त्वाचे मुद्दे मांडतायत। विशेष म्हणजे VSR विमान कंपनीच्या कारभारावर संशय, केंद्रीय यंत्रणांचा तपास, अपघातासंदर्भातील संवेदनशील मुद्द्यांवर बोट ठेवत शंका उपस्थित केली। एवढंच नाही तर पायलटचा वापर करून अजित पवारांचा घातपात घडवून आणला का असा संशय त्यांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे। भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते। हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील। आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बियाण्याच्या कांदा पिकाची लागवड करतात। हे बियाणे कांदा पीक आता बहरात आलंय आणि या पिकावर मधमाशा आकर्षित होण्यासाठी शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे फवारणी केली जाते। ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चामध्ये देखील बचत होते।
संत मुक्ताईंचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। 5 दिवसांच्या काळात महाराष्ट्रभरातून आलेल्या लाखो भाविकांनी संत मुक्ताईंचे दर्शन घेतले। वारकरी संप्रदायातील श्रद्धेनुसार अखंड दर्शन आणि अलोट गर्दीमुळे संत मुक्ताईंना मानवी देहाप्रमाणे थकवा येतो आणि हाच थकवा दूर करण्यासाठी दरवर्षी यात्रोत्सवानंतर प्रक्षाळ पूजा करण्याची प्राचीन परंपरा कोथळी येथे आजही जोपासली जाते। राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या राजसिंह अमेराला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेचे पडसाद अमरावतीत उमटले। युवक काँग्रेसकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद इथे शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। कार्यक्रमात गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि तरुणींनी शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरण, देशभक्तीपर नृत्य, नाट्यप्रयोग आणि ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील मूर्तिजापूर सावंगी शिवारात अर्धा एकर शेतामध्ये अफूची लागवड करण्यात आली होती आणि या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारलाय। पोलिसांनी 10 क्विंटलहून अधिक वजनाची अफूची झाडे जप्त केली आहे। मुसळच्या तापी नदीवरील बंधाऱ्याला अनेक वर्षांपासून गळती लागली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असून शहरातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। मात्र नगर परिषदेकडून आता दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। 2 फूट उंची वाढवून उपाययोजना करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बावी या गावात अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावर छापा टाकत असताना एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर थेट हल्ला करण्यात आला। अवैध गुटखा साठवणूक करणाऱ्या एका इसमानं पिकअप टेम्पो महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। यावेळी समोर असणाऱ्या एका कारला देखील जोरदार धडक देण्यात आली। सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक स्थायी समिती परिवहन समिती सदस्यांचे आज निवड होणार आहे। स्वीकृत नगरसेवकांच्या 10 जागांसाठी 62 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत। भाजपचे 9, एमआयएम पक्ष 1 अशा पद्धतीनं नावं जाहीर होणार आहेत। मुलीला वडिलांचं नाव जात लावण्याची सक्ती करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय। हा निर्वाळा देत न्यायालयानं एका मुलीच्या शालेय प्रमाणपत्रातून वडिलांचं नाव आणि जात काढून टाकण्याचे आदेश दिले। कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानात वाढ होणार आहे। मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान आजपासून वाढेल असा अंदाज आहे, तर शनिवारी आणि रविवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं। पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्यानं शनिवारी आणि रविवारी तीव्र चटके बसण्याची शक्यता आहे। त्यात समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे उशिरा स्थिर होणार असल्यानं उकाडा जाणवेल। मुंबई महानगरातील मेट्रो प्रकल्पांच्या कामासाठी निधीची पूर्तता करण्यासाठी आता MMRDA मेट्रो कारशेडच्या जागेचा व्यावसायिक विकास करणार आहे। त्यामध्ये मेट्रो कारशेडवर व्यावसायिक इमारतींसह गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे। तसंच ज्या ठिकाणी व्यावसायिक इमारती उभारणं शक्य नाही तेथील FSIची विक्री करून निधी उभारण्याचा MMRDAचा मानस आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना SIR संबंधित तयारीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले। ही मोहीम एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे। एकदा हा टप्पा पूर्ण झाला की देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये समाविष्ट होतील। आणि आता एक मोठी बातमी। नागपूरमध्ये खेळता खेळता थकलेला 4 वर्षांचा चिमुकला रात्रभर शाळेतच कोंडला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिला कर्मचाऱ्यांनी वर्गखोली न तपासता शाळा बंद केली आणि चिमुकला वर्गाच्या मागच्या बाजूने झोपला असल्यानं ही बाब लक्षात आली नाही। संध्याकाळी 5:30 वाजून गेल्यावरही चिमुकला परत न आल्यानं पालकांनी खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 7 वेगवेगळे पथक नेमून रात्रभर मुलाचा शोध घेतला, मात्र मुलगा आढळून आला नाही। अखेरचा पर्याय म्हणून जेव्हा सकाळी शाळेची तपासणी केली तेव्हा मुलगा सुखरूप शाळेत आढळून आला। शाळेतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही मोठी घटना घडली, मात्र मुलगा सुखरूप आढळल्यानं नातेवाईकांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडलाय। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होते आहे। 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान 10वीची परीक्षा होणार आहे। 16,15,489 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत आणि यामध्ये 8,65,000 विद्यार्थी तर 7,49,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार आहेत। कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न केलेत। कॉपीसाठी मदत करताना कुणी कर्मचारी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील मंडळानं दिलाय।